नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा काही घडामोडी पाहणार आहोत ज्या थेट तुमच्या गुंतवणुकीवर, व्यापारावर आणि देशाच्या आर्थिक भवितव्यावर परिणाम करणारे आहेत. आजच्या बातम्यांमध्ये मौल्यवान धातूंची घसरण, भारत युरोप मुक्त व्यापार करार, NSEचा IPO आणि वर्ल्ड बँकेकडून भारताला मिळणारी मोठी मदत या सगळ्या मुद्द्यांचा सविस्तर आढावा आपण या बुलेटिनमधून घेणार आहोत. तर सुरुवात करतो आजच्या सर्वात चर्चेत असलेल्या आणि धक्कादायक बातमीने. सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आज अभूतपूर्व घसरण पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उच्चांक गाठणाऱ्या या मौल्यवान धातूंनी अवघ्या एका दिवसात गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. विशेषतः चांदीच्या बाबतीत तर परिस्थिती अधिकच गंभीर आहे. काही दिवसांपूर्वीच मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीने इतिहासातील पहिल्यांदाच 4 लाख रुपये प्रति किलो हा उच्चांक गाठला होता. बाजारात प्रचंड उत्साह आणि गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर चांदीची खरेदी यावेळी होत होती. मात्र हा उत्साह फार काळ टिकला नाही. 5 मार्च रोजी एक्सपायरी असलेल्या चांदीच्या करारात मोठी घसरण झाली आणि दर थेट 2,51,922 रुपयांपर्यंत खाली आले. म्हणजेच अवघ्या एका दिवसात चांदी तब्बल 1 लाख रुपयावरून अधिक किमतीने खाली आली. इतकंच नाही तर उच्चांकावरून पाहिलं तर चांदी एका झटक्यात 1,28,000 रुपयावरून देखील खाली आली. यामुळे चांदीचा हा बुडबुडा फुटला तर नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. चांदीप्रमाणे सोन्याच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळाली. फक्त एका व्यवहारात 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 33,000 रुपयावरून अधिकची घसरण पाहायला मिळाली. 2 एप्रिल रोजी एक्सपायरी असलेल्या सोन्याचा वायदा भाव गुरुवारी 1,83,962 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. शुक्रवारी व्यवहार संपेपर्यंत तो 1,50,849 इतका घसरला. या घसरणीमागचे कारण काय? तज्ज्ञांच्या मते या घसरणीमागे अनेक कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे उच्च दरावरील नफा बुकिंग. गेल्या काही आठवड्यात सोनं आणि चांदी या दोन्हीमध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळाली. अनेक गुंतवणूकदारांनी या उच्च किमतीचा फायदा घेत आपली गुंतवणूक विकली आणि नफा हा वसूल केला. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे औद्योगिक मागणीतील कमकुवतता. चांदीचा वापर इलेक्ट्रॉनिक, सौर पॅनल, वाहन उद्योग आणि उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र चीन आणि युरोपमधील आर्थिक मंदीच्या भीतीमुळे औद्योगिक धातूवरील मागणी कमी झाली आहे. तिसरं कारण म्हणजे अमेरिकेतील मजबूत आर्थिक आकडेवारी. यामुळे फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपात होण्याची शक्यता कमी झाली आहे. उच्च व्याजदर हे सोने चांदीच्या मौल्यवान धातूंकरता नकारात्मक मानले जातात. यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी आपले पैसे बॉन्ड्स, इक्विटीसारख्या उत्पन्न देणाऱ्या साधनांकडे वळवले आहेत. म्हणजेच जागतिक आर्थिक बदलांचा थेट परिणाम हा भारतीय गुंतवणूकदारांवर होताना दिसत आहे. जागतिक बदलांच्या पार्श्वभूमीवर भारताचा व्यापारावरती फोकस आहे आणि याच जागतिक परिस्थितीत भारत आपली आर्थिक रणनीती अधिक मजबूत करताना दिसत आहे. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात होणारा मुक्त व्यापार करार म्हणजेच FTA सध्या अंतिम टप्प्यात आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या करारामुळे पुढील 5 वर्षात भारताची युरोपकडे होणारी निर्यात ही दुप्पट होऊ शकते असा विश्वास व्यक्त केला आहे. सध्या भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील एकूण व्यापार सुमारे $120 अब्ज इतका आहे. FTA लागू झाल्यानंतर आयात शुल्कात मोठी कपात होणार असून भारतीय वस्तू युरोपमध्ये अधिक स्पर्धात्मक किमतीत उपलब्ध होतील. उद्योग, स्टार्टअप्स आणि रोजगार यांना यामुळे चालना मिळणार आहे. या कराराचा फायदा अनेक क्षेत्रांना होणार आहे. वस्त्रोद्योग, औषध निर्माण, वाहन उद्योग, अभियांत्रिकी उत्पादने, माहिती तंत्रज्ञान सेवा, कृषी उत्पादने आणि स्टार्टअप्स यांना युरोपियन बाजारपेठात मोठी संधी उपलब्ध होणार आहे. विशेषतः लघु आणि मध्यम उद्योगांसाठी हा करार नवी दारे उघडणार आहे. परवाने, मानके आणि नियमांमध्ये स्पष्टता आल्याने ही निर्यात प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की FTA करताना शेतकरी, स्थानिक उद्योग आणि रोजगार हित हे जपले जाणार आहे. मेक इन इंडिया आणि वोकल फॉर लोकल या उपक्रमांना या करारामुळे अधिक बळ मिळणार आहे. व्यापारानंतर आता वळूया देशाच्या भांडवली बाजाराकडे. भारतीय भांडवली बाजारासाठी अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या IPOला हिरवा कंदील मिळाला आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबी यांनी राष्ट्रीय शेअर बाजार यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे दिलं आहे. कॉर्पोरेट गव्हर्नन्स, अंतर्गत सुधारणा आणि नियामक प्रक्रियांमुळे
हा IPO गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. मात्र आता NSEने आपली कार्यपद्धती सुधारल्याने IPOचा मार्ग मोकळा झाला आहे. IPOमुळे NSEला नवीन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि विस्तारासाठी भांडवल हे उभारता येणार आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते हा IPO भारतीय गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी ठरू शकतो. पण अत्यंत महत्त्वाची बातमी, वर्ल्ड बँक पुढील 5 वर्षासाठी भारताला दरवर्षी 8 ते 10 अब्ज अमेरिकी डॉलर इतका आर्थिक निधी देणार आहे. या निधीचा वापर रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, हरित ऊर्जा, MSME क्षेत्रासाठी केला जाणार आहे. भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर तरुण रोजगाराच्या शोधात येतात. या पार्श्वभूमीवर ही मदत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. वर्ल्ड बँक केवळ आर्थिक मदतच नव्हे तर धोरणात्मक सल्ला आणि तांत्रिक सहकार्य देखील करणार आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं सोनं आणि चांदी यांच्या दरातील ऐतिहासिक घसरण, भारत युरोप मुक्त व्यापार करारातून मिळणाऱ्या संधी, NSEच्या IPOचा झालेला मार्ग मोकळा आणि भारताला वर्ल्ड बँकेकडून मिळालेली जागतिक मदत. तर तुम्हाला आजच्या बातम्या कशा वाटल्या? तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. बीज डंकाला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.